सातारा जिल्ह्यातील एका मोठ्या गावात देवाजी शेटजी नावाचा एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याच्याकडे शेकडो एकर जमीन, भरभराटीचा व्यापार आणि मोठमोठी धान्याची कोठारे होती. गावातील अर्ध्या लोकांचे तो कर्जदार होता. पण देवाजीचे हृदय दगडासारखे कठोर होते. गरीब लोकांना तो कर्ज देत असे, पण व्याज इतके जास्त असायचे की लोकांचे घरदार विकावे लागे. जर कोणी वेळेवर व्याज भरू शकले नाही, तर तो त्यांच्या घरातील गाय, म्हैस, बैल हिसकावून घेत असे. अनेक कुटुंबे त्याच्या क्रूरतेमुळे रस्त्यावर आली होती. गावातील लोक त्याला पिशाच्च शेटजी असे म्हणत. त्याची पत्नी लक्ष्मीबाई मात्र अगदी उलट स्वभावाची होती, दयाळू, परोपकारी आणि भगवंतावर श्रद्धा ठेवणारी. पण पतीवर तिचे काहीच चालत नसे. एक दिवस राजाराम गवळी नावाचा एक शेतकरी देवाजीच्या वाड्यात आला. त्याची गाय देवाजीने काही महिन्यांपूर्वी हिसकावून घेतली होती, कारण तो व्याज भरू शकला नव्हता. आता त्याची लहान मुलगी आजारी होती आणि उपचारांसाठी त्याला पैशांची गरज होती. राजाराम देवाजीच्या पायावर पडला. शेठजी, माझी गाय परत द्या किंवा काही पैसे द्या. माझी 4 वर्षांची मुलगी मरणासन्न अवस्थेत आहे. तिला डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे. देवाजी थंडपणे म्हणाला, तुझ्या मुलीला मी का वाचवू? तू माझे पैसे वेळेवर का दिले नाहीस? जा येथून, माझा वेळ वाया घालवू नकोस. राजाराम रडत म्हणाला, शेठजी, मी तुमच्या पायांवर पडतो. माझ्या मुलीचा जीव वाचवा. निघ माझ्या नजरेसमोरून. देवाजीने त्याला ढकलून दिले. राजाराम रडत बाहेर पडला. त्याच दिवशी रात्री त्याची मुलगी मरण पावली. गावभर त्याचा हाहाकार ऐकू येत होता. काही दिवसांनंतर रमाबाई नावाची एक विधवा देवाजीकडे आली. तिचा नवरा शेतात काम करत असताना सापाच्या चाव्यांनी मरण पावला होता. तिने देवाजीकडून 100 रुपये कर्ज घेतले होते, पण दुर्दैवाने पीक वाढल्याने तिला परतफेड करता आली नाही. देवाजीने तिच्या घरातील सर्व गुरे हिसकावून घेतली आणि शेताची कागदपत्रेही जप्त केली. रमाबाईकडे आता काहीच उरले नव्हते. भुकेली, तहानलेली आणि निराश होऊन ती गावाच्या विहिरीवर गेली व उडी मारण्याचा प्रयत्न केला. गावातील काही लोकांनी तिला वेळेवर पकडले. रमाबाई रडत म्हणाली, मला जगायचे नाही. देवाजी शेठजीने माझे सर्वस्व हिरावून घेतले. माझ्या मुलांना मी खायला काय देऊ? मरणच आता बरे. हा प्रकार ऐकून गावकरी देवाजीच्या वाड्याकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले की त्याच्यामुळे एक स्त्री आत्महत्येला तयार झाली आहे. पण देवाजी म्हणाला, कर्ज घेतले तर परत करायचे की नाही? मला काय, माझा धंदा आहे तो मी पाहतो. देवाजीची पत्नी लक्ष्मीबाई हे सर्व पाहून अत्यंत दुःखी होती. ती रोज सकाळी पूजा करताना देवाला विनवायची, हे भगवंता, माझ्या नवऱ्याचे हृदय बदल, त्याला सद्बुद्धी दे. एके दिवशी गावात एका संताची वार्ता आली. लोक म्हणू लागले की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज या भागात फिरत आहेत. लक्ष्मीबाईच्या मनात विचार आला, कदाचित स्वामीजी माझ्या नवऱ्याला बदलू शकतील. तिने देवाजीला सांगितले, स्वामी समर्थांचे दर्शन घेऊया. देवाजी हसून म्हणाला, मला संत महात्म्यांवर विश्वास नाही. ते सगळे पोट भरण्यासाठी लोकांना फसवतात. मला अशा बकवाससाठी वेळ नाही. पण लक्ष्मीबाई हार मानली नाही. तिने ठरवले की ती एकटीच स्वामीजींच्या दर्शनाला जाईल. गावाबाहेर एका पिंपळाच्या झाडाखाली स्वामी समर्थ बसले होते. त्यांच्या भोवती अनेक भाविक गोळा झाले होते. काही आजारी, काही दुःखी, तर काही फक्त आशीर्वादासाठी आलेले. लक्ष्मीबाईने स्वामीजींच्या पायावर माथा टेकला. स्वामीजींनी तिच्याकडे पाहून विचारले, काय हवे तुला? लक्ष्मीबाई रडू लागली, महाराज, माझा नवरा फार क्रूर आहे. त्याने गावातील अनेक गरीब कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मुलांचा मृत्यू झाला, स्त्रिया आत्महत्येला तयार झाल्या. हे सगळे त्याच्या कृत्यांमुळे. मी त्याला समजवते, पण तो ऐकत नाही. कृपा करून त्याचे हृदय बदला. स्वामी समर्थ काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले, तुझे मन शुद्ध आहे. तुझ्या नवऱ्याची वेळ आली आहे, पण धडा मिळाल्याशिवाय तो बदलणार नाही. त्याच रात्री देवाजीला भयंकर स्वप्न पडले. तो एका अंधाऱ्या खोलीत होता. राजारामची मुलगी, रमाबाई आणि इतर अनेक लोक त्याला घेरून उभे होते. सगळे रडत म्हणत होते, तू आमचा जीव घेतलास, आता तुला न्याय मिळेल. देवाजी घामाघूम होऊन जागा झाला. फक्त स्वप्न आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक भयानक घटना घडली. देवाजीचा एकुलता एक मुलगा बाळकृष्ण खेळताना विहिरीत पडला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले, पण तो जवळजवळ बेशुद्ध झाला होता. डॉक्टरांनी तपासून सांगितले, त्याचा श्वास काही काळ बंद झाला होता. आता फारशी आशा नाही. देवाजी पहिल्यांदाच पूर्णपणे कोलमडला. त्याचा मुलगा, त्याचे सर्वस्व,
तो वेड्यासारखा बाळकृष्णाला मिठी मारून रडू लागला. बाळकृष्णा, डोळे उघड, मला सोडून जाऊ नकोस. लक्ष्मीबाई धावत स्वामी समर्थांकडे गेली. महाराज, माझा मुलगा मरतोय, कृपा करा. स्वामी समर्थांनी शांतपणे विचारले, तुझा नवरा कुठे आहे? तो घरी मुलाजवळ रडत बसला आहे. त्याला माझ्याकडे घेऊन ये. लक्ष्मीबाई घरी धावली आणि देवाजीला सांगितले, चल स्वामी समर्थांकडे, ते आपल्या मुलाला वाचवू शकतील. पहिल्यांदाच देवाजीने होकार दिला. त्याचा अहंकार ढासळला होता. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तो कोणत्याही हद्दीपर्यंत जायला तयार होता. देवाजी स्वामी समर्थांच्या पायावर पडला. महाराज, माझा मुलगा वाचवा, मी काहीही करेन. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले. त्यांची नजर इतकी तीव्र होती की देवाजी थरथर कापू लागला. तू काहीही करशील? स्वामीजींनी विचारले. हो महाराज, काहीही. मग आधी एक प्रश्न सांग, तुझ्या मुलाचा जीव किती किमतीचा आहे? महाराज, त्याची किंमत लावता येत नाही, तो माझे सर्वस्व आहे. आणि राजारामच्या मुलीचा जीव? रमाबाईचा जीव, त्यांची किंमत नाही का? देवाजी अवाक झाला. त्याला काय बोलावे ते समजेना. स्वामीजी पुढे म्हणाले, तू इतर लोकांच्या जीवाशी खेळलास, त्यांचे घर उद्ध्वस्त केलेस. आता तुझ्या घरी संकट आले तेव्हा तुला जीवाची किंमत समजली. देवाजी रडू लागला. महाराज, मी पापी आहे, माझ्या चुका आहेत, पण माझ्या मुलाचं काय दोष? त्याला वाचवा. स्वामी म्हणाले, तुझा मुलगा वाचेल, पण तुला माझ्या 3 अटी मान्य कराव्या लागतील. सांगा महाराज, मी काहीही करेन. पहिली अट, ज्या लोकांना तू अन्यायाने त्रास दिलास त्या प्रत्येकाची माफी मागशील आणि त्यांचे नुकसान भरपाई करशील. मान्य आहे महाराज. दुसरी अट, आजपासून तू कोणालाही अन्यायाने त्रास देणार नाहीस. तुझा सावकारीचा धंदा कायदेशीर आणि न्याय्य रीतीने चालवशील. मान्य आहे महाराज. तिसरी अट, दर महिन्याला तू गावातील गरीब लोकांना अन्नदान करशील आणि त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी एक शाळा सुरू करशील. देवाजीला आश्चर्य वाटले. ही फार मोठी जबाबदारी होती, पण त्याच्या मुलाचा जीव धोक्यात होता. मान्य आहे महाराज, मी शब्द देतो. स्वामीजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जा, तुझा मुलगा आता जागा झाला असेल. देवाजी आणि लक्ष्मीबाई घरी धावले. खरोखरच बाळकृष्ण जागा झाला होता आणि म्हणत होता, आई, मला भूक लागली आहे. गावभर चमत्काराची बातमी पसरली. पण देवाजीच्या मनात आता खरा पश्चाताप झाला होता. त्याला आपल्या कृत्यांची भीषणता समजली होती. दुसऱ्या दिवशी देवाजीने सर्व लोकांना बोलावले. गावाचा चौक खचाखच भरला होता. सर्वांना आश्चर्य वाटत होते. देवाजी शेठजी काय सांगणार? देवाजी गावकऱ्यांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. गावच्या बंधू आणि भगिनींनो, तो म्हणाला, मी आज तुमच्या समोर माफी मागायला आलो आहे. मी खूप पापं केली आहेत. राजाराम, तुझ्या मुलीचा मृत्यू माझ्या क्रूरतेमुळे झाला. रमाबाई, तू आत्महत्येला तयार झालीस माझ्यामुळे. आणि अशा कितीतरी गोष्टी मी केल्या. गर्दीत जड शांतता पसरली. आजपासून मी बदललो आहे, देवाजी पुढे म्हणाला. स्वामी समर्थांनी माझी पापं दाखवली आणि त्यांच्या कृपेने माझा मुलगा परत मिळाला. आता मी काही गोष्टी जाहीर करतो आहे. त्याने एक कागद काढला आणि वाचायला सुरुवात केली. 1. राजाराम गवळी, तुझ्याकडून मी जे अन्यायाने घेतले आहे ते सर्व मी परत करतो. तुझी गाय परत देतो आणि तुझ्या मुलीच्या उपचारांसाठी जे खर्च व्हायला हवे होते ते पैसेही देतो. तसेच तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईपर्यंत मी तुला मदत करीन. राजाराम रडू लागला. 2. रमाबाई, तुझी शेती, तुझी गुरे, सर्व काही मी परत करतो आहे आणि तुझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझी आहे. रमाबाईचे डोळे विस्फारले. 3. गावात एक मोफत शाळा सुरू करतो आहे. गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळेल. पुस्तके, गणवेश, सर्व काही मोफत. गर्दीत कुजबूज सुरू झाली. 4. दर महिन्याच्या पौर्णिमेला गावातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत अन्नदान. 5. गावात एक विहीर खणून काढीन, जेणेकरून सर्वांना पाणी मिळेल. पुढील काही महिन्यात देवाजीने आपला शब्द पाळला. त्याने राजारामला मदत केली, रमाबाईला तिची शेती परत दिली आणि गावात एक मोठी शाळा बांधली. त्याने आपल्या वाड्याचा एक मोठा भाग रूपांतरित करून गरीब मुलांसाठी वसतिगृह बनवले.
दूरच्या गावातून येणाऱ्या मुलांसाठी तिथे मोफत राहण्याची सोय केली. देवाजीचा सावकारीचा धंदा चालूच होता, पण आता तो न्याय्य व्याज घेत असे. कोणाला खरोखर अडचण असल्यास तो परतफेडीसाठी वेळ देत असे. 1 वर्षानंतर स्वामी समर्थ पुन्हा त्या गावात आले. देवाजीने मोठा उत्सव आयोजित केला. गावभरातील लोक स्वामीजींच्या दर्शनाला आले. देवाजी स्वामीजींच्या पायावर पडला. महाराज, तुम्ही माझे जीवन बदलले. तुमच्या कृपेने मला सद्बुद्धी मिळाली. स्वामी समर्थ म्हणाले, देवाजी, मी काही केले नाही. तुझ्या आत जी चांगुलपणा होती ती मी जागृत केली. खरे परिवर्तन तू स्वतःच केलेस. महाराज, मी इतके वर्ष इतर लोकांना त्रास दिला, माझी पापे कधी धुतली जातील? स्वामीजी म्हणाले, पश्चातापाने आणि चांगल्या कृतीने सर्व पापे धुतली जातात. तू आता ज्या लोकांची सेवा करत आहेस तेच तुझे खरे धन आहे. पैसा नाही, प्रेम आणि परोपकार हेच खरे धन आहे. एक प्रश्न आहे महाराज, माझ्या मुलाला का वाचवले? मी इतका पापी होतो. स्वामीजी हसले. तुझी पत्नी लक्ष्मीबाई, तिची शुद्ध भक्ती आणि तिची प्रार्थना यामुळे, आणि तुझ्या मुलाचे स्वतःचे पुण्य. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझ्यामध्ये बदलण्याची क्षमता होती. तू फक्त योग्य मार्गदर्शनाची वाट पाहत होतास. 10 वर्षांनंतर देवाजीचे ते गाव पूर्णपणे बदलले होते. त्याच्या शाळेतून शिकलेली मुले आता डॉक्टर, वकील, शिक्षक बनली होती. गावातील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. देवाजी आता दानवीर देवाजी म्हणून ओळखला जाऊ लागला होता. पण तो स्वतः कधीही हे बिरुद स्वीकारत नसे. तो म्हणायचा, मी फक्त माझी पापे धुतो आहे. त्याचा मुलगा बाळकृष्ण मोठा झाला आणि डॉक्टर बनला. तो गावात मोफत दवाखाना चालवत होता. लक्ष्मीबाई प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांची पूजा करायची आणि म्हणायची, त्यांनी फक्त माझ्या मुलालाच नाही तर माझ्या घराला आणि माझ्या गावालाही वाचवले. राजाराम गवळीने आपल्या मुलीच्या आठवणीत गावात एक लहान मंदिर बांधले. तिथे तो रोज दिवा लावायचा आणि म्हणायचा, माझी मुलगी गेली, पण तिच्या मृत्यूमुळे देवाजी शेठजी बदलला आणि शेकडो जीव वाचले. तिचा जन्म सार्थकी लागला. रमाबाईच्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले आणि गावासाठी काम केले. देवाजीची कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. परिवर्तन नेहमीच शक्य आहे. कितीही वाईट माणूस असला तरी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो बदलू शकतो. पश्चात्तापाची शक्ती. खरा पश्चात्ताप म्हणजे फक्त दिलगिरी नाही, तर चुकांची भरपाई करणे आणि नवे जीवन जगणे. संकटातून शिकवण. कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट आपल्याला सर्वात महत्त्वाचे धडे शिकवते. परोपकाराचे महत्त्व. खरे सुख पैशात नाही, तर इतरांना मदत करण्यात आहे. गुरुचे मार्गदर्शन. एक चांगला गुरु आपले जीवन पूर्णपणे बदलू शकतो. श्रद्धा आणि प्रार्थना. लक्ष्मीबाईच्या शुद्ध भक्तीने तिच्या पतीचे जीवन बदलले. भक्ती आणि सद्विचार यांची शक्ती अपार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे वचन आपल्याला शिकवते, जो माणूस आपल्या चुका मान्य करतो आणि त्यांची भरपाई करतो तोच खरा संत आहे. पैशाने श्रीमंती मिळते, पण परोपकाराने मनाची समृद्धी मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ.